सर काय सांगाल तुमची शाळा ISO मानली आणि विशेष बाब म्हणजे या शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी वेटिंग करावी लागते, काय सांगाल? आमची जी शाळा आहे ही शाळा इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत आहे आणि आमचा हा जो काही लालवडी तांडा आहे हा अतिशय छोटासा तांडा आहे, परंतु आता या तांड्यावरती आजूबाजूच्या गावातून विद्यार्थी प्रवेशाकरता इथं येत आहेत. मागच्या वर्षी देखील बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी इथे प्रवेश घेतला आणि यावर्षी तर ही रीत फार वाढली आहे. तर आमची शालेय व्यवस्थापन समिती आणि आम्ही या विद्यार्थ्यांना इथे शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देत आहोत. अंबड सारख्या शहराच्या ठिकाणाहून देखील इथे विद्यार्थी शिक्षण घ्यायला येतात. ही आमच्या तांड्यासाठी, आमच्या शाळेसाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि जालना जिल्ह्यामध्ये ISO मानांकन असणारी, ISO सर्टिफिकेट असणारी ही लालवडी तांड्याची जिल्हा परिषदेची सध्या तरी एकमेव शाळा आहे. सर या ठिकाणी ऍडमिशन घेण्यासाठी काय सांगाल? सर इथे मी मुख्याध्यापक, माझ्याकडे देखील 2 वर्ग आहेत आणि माझ्या सहकारी रत्नमाला नरवाडे मॅडम यांच्याकडे देखील 2 वर्ग आहेत. त्यामुळे आमच्या दोघांना जेवढं शक्य होईल तेवढे आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थी घेण्याचा सध्या प्रयत्न करत आहोत आणि त्यांना शिक्षण देण्याचा देखील आमचा मानस असणार आहे. परंतु शाळेच्या ज्या काही वर्ग खोल्या आहेत, वर्गांमध्ये बसण्यासाठी जेवढी काही व्यवस्था आहे, तर यांचा विचार करून आम्हाला थोडंसं ऍडमिशनसाठी पण काही अडचणी येत आहेत. तर त्या अडचणीवरती देखील आता आमची शालेय व्यवस्थापन समिती मार्ग काढत आहे.